वसई विरार महानगरपालिकेच्या उपसंचालकाला कोट्यावधीची माया जमा केल्याप्रकरणी ईडीने कारवाई केलेली आहे। मी आता महापालिकेच्या त्याच कार्यालयाच्या बाहेर आलेलो आहे। आपण पाहू शकता हे वाय.एस. रेड्डी या ठिकाणी उपसंचालक नगर रचना विभागाचे होते। यापूर्वी वसई विरार भागामध्ये सिडकोमध्ये या ठिकाणी त्यांनी कार्यभार पाहिला होता। त्यामुळे वसई विरार महापालिकेला राज्य नियोजनाचे अधिकार मिळाल्यानंतर महापालिकेच्या विनंतीवरून सिडकोने 13 ऑगस्ट 2010 पासून प्रतिनियुक्तीवर पाठवले होते। त्यानंतर 9 फेब्रुवारी 2012ला झालेल्या महासभेच्या मान्यतेनुसार महापालिकेने उपसंचालक नगररचना या पदावर नियुक्त करून आपल्या सेवेत सामावून घेतले। रेड्डी सेवेत असताना पालिकेचे एक नगरसेवक माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी तक्रार केली होती। त्यांना तक्रार करू नये यासाठी 1 कोटीची लाच त्यांनी देऊ केली होती। मात्र नगरसेवक धनंजय गावडे यांनी त्यांना लाचलुचपत अधिकाऱ्यांना पकडून दिलं होतं आणि 25 लाखांचा पहिला जो हप्ता होता तो देताना त्यांनी पकडून दिलं होतं। अशा भ्रष्ट अधिकाऱ्याची चौकशी सुरू केलेली, कारण महानगरपालिकेच्या हद्दीतील वसई विरारमधील ज्या नालासोपाऱ्याच्या 41 इमारती होत्या, या 41 इमारतीमध्ये वाय.एस. रेड्डी यांचा समावेश असल्याचं ईडीच्या तपासात निष्पन्न झालं होतं। त्यानुसार त्यांनी 14 तारीख आणि 15 तारीख या 2 दिवशी या ठिकाणी छापे मारले होते आणि या छाप्यामध्ये सुमारे 32 कोटीची मालमत्ता जी आहे, माया जी आहे, काळी माया आहे, ही जप्त केलेली आहे। ईडीने ही कारवाई केल्यानंतर आता छापेमारी सुरू झाली आणि यामध्ये अनेक अधिकारीसुद्धा या मोठे मोठे अधिकारी, राजकारणी आणि संबंधित जे लोक आहेत ते या गळाला लागू शकतात ईडीच्या। आणि खरं तर हा जो मोठा घोटाळा आहे, या घोटाळ्यामध्ये अजून काही अधिकारी असतील त्यांच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे, कारण ह्या गरिबांना लुटणाऱ्या अधिकाऱ्यांवर सशक्त कारवाई केली पाहिजे अशी मागणी येथील नागरिक करत आहेत। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई विरार।